श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या पहिल्या समासामध्ये समर्थांनी आत्तापर्यंत पूर्वपीठिका सांगत असताना भक्ती मार्ग, भक्तीचं महत्त्व, भक्तीची एक पार्श्वभूमी आणि भक्तीचं अधिष्ठान आपल्यासमोर सांगितलं। त्याच्यानंतर त्याचे होणारे चांगले परिणामही समर्थांनी सांगितले। हे संतांचं आणि समर्थांचं वेगळेपण आहे बरं का। एक नुसता एकांगी विचार संत कधी आपल्यासमोर ठेवत नाहीत। जीवनाचा परिपूर्णतेनं आणि सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी समर्थांचे विचार, संतांचे विचार हे त्या दृष्टीनं आपण त्याचं अवलोकन करावं। केवळ भक्तिमार्ग, केवळ कर्मकांड, केवळ देवपूजा, केवळ पूजा अर्चा, केवळ सोळवळं, केवळ संकुचित विचारांच्या मध्ये परमार्थ कधी बसत नाही आणि बसू नये। संकुचित विचारांतून बाहेर पडण्यासाठी तर परमार्थ आहे। परम अर्थ ज्याच्यामध्ये सामावलेला आहे तो परमार्थ। गोंदवलेकर महाराज असं म्हणाले की अरे तुझ्यामध्ये काहीतरी परमार्थ शोध, तुझ्यातला परमार्थ शोध। आता माझ्यातला परमार्थ काय मला कळतोय, त्याच्यासाठी तर हे चिंतन आहे। मग तो परम अर्थ समजण्यासाठी परमार्थ म्हटलं की आम्हाला असं वाटतं हा बाबा आमचा विषय नाही, आम्ही हे करू शकत नाही। किती चुकीची समजूत करून घेतली तो, किती अज्ञान आहे। अरे हे समजण्याचं आणि हे करण्याचा विषयच नाही। तू जे जीवन जगतो आहेस ना, ते जीवन जगणं म्हणजेच परमार्थ आहे। कोणतेही काम असू दे ना, कोणतेही क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये, आता सगळ्या क्षेत्रांची मी काही नावं सांगायला पाहिजेत असं नाही। श्रोता, चिंतन करणारा, ऐकणारा सुज्ञ आहे आणि हा सुज्ञ श्रोता आणि सुज्ञ आम्हाला एवढं ज्ञान दिलंय ना परमेश्वराने, एवढी आमच्याजवळ समृद्धी आहे खऱ्या अर्थानं, विचारांची एवढी प्रगल्भता आहे, केवढं मोठं सामर्थ्य दिलंय की आम्ही कोणताही विषय आम्ही इतक्या सहजतेनं हाताळू शकतो, सहजतेनं पूर्ण करू शकतो। इतकी सहजता आहे, इतकं ज्ञान आहे आमच्याजवळ, पण त्या ज्ञानाची जननी आम्हाला माहिती नाही आहे, त्या ज्ञानाचं अधिष्ठान आम्हाला माहित नाही, त्या ज्ञानाची पूर्वपीठिका आम्हाला माहित नाही, त्या ज्ञानाची बैठक आम्हाला माहित नाही आणि त्या ज्ञानाचं अधिष्ठान आम्हाला माहिती नाही। आणि ते माहिती होण्यासाठी हे चिंतन असतं। चिंतन म्हणजे काही लोक तर असा विचार करतात, गुरुवारी जरा थोडंसं म्हणाले गुरुचरित्र वाचतो आम्ही, गुरुचरित्राच्या 5 ओव्या वाचतो। आता 5 ओव्या वाचत असताना थोडीशी डोळस अशा प्रकारची बुद्धी थोडी जागी ठेवायला पाहिजे की तुम्ही 5 आपण ओव्या 5 वाचायला जरूर वाचा, श्रद्धेने वाचा, पण त्या 5 ओव्या वाचत असताना माझं चिंतन, मला आता ऑफिसमध्ये जाऊन काय करायचं आहे या चिंतनात त्या 5 ओव्या वाचल्या काय आणि सगळा पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ वाचला काय, काही फरक पडेल का मला सांगा? काही फरक पडणार नाही। दत्तगुरूंना माहिती आहे की तू 5 ओव्या वाचत असताना तू जागेवरती नव्हतास, गुरुचरित्रात नव्हतास, त्या ओव्यांच्या मध्ये नव्हतास, तर तू लोकलमध्ये होतास। जशी लोकल धावते ना तशी माझी विचारांची गती धावते आहे। त्या लोकलला वेग काही कमी आहे का? कितीतरी प्रचंड वेगाने ते धावत असते। धावपळीचं जीवन आपण फक्त म्हणत असतो की मुंबईतलं जीवन धावपळीचं, असं म्हणणं काही बरोबर वाटत नाही। मुंबईतलं जीवन धावपळीचं आहे हे भौतिक विषयांच्या अनुषंगानं ठीक आहे, पण
प्रत्येकाचं जागेवर बसला असला तरी तो धावपळ करतोय हो. तो धावपळ म्हणजे काही अगदी पळायलाच पाहिजे असं काही नाही, गडबड करायलाच पाहिजे असं काही नाही. जागेवर बसला तरी विचारांची लोकल अखंड चाललेली आहे. आणि म्हणून समर्थ असं म्हणाले की आता असो हे बोलणे. आता म्हणजे कधी? आता हे सगळं ऐकून झाल्यानंतर सांगतायत. संत फार छान उपदेश करतात. आता असो हे बोलणे. आता म्हणजे आता हे सगळं ऐकून झाल्यानंतर. काही काही लोक म्हणतात ना की बाबा राजकारण हा काय आमचा विषय नाही, आम्ही शपथ घेतली राजकारणावरती बोलायचं नाही, पण ते म्हणतात आम्ही बोलून झाल्यानंतर हे सांगतो. तसं समर्थांनी हे सगळं सांगितलं आणि आता म्हणतात आता असो हे बोलणे. आता ठीक आहे, सांगून झालं ना, सगळी आता आमची सगळी जी काही आहे ती सगळी तुम्ही लक्तरं बाहेर काढली आणि म्हणतात ठीक आहे आता काही नाही, आता मला सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं. अधिकारासारखे घेणे, ज्याचा जसा अधिकार आहे तसा तू घे. अधिकार याचा अर्थ की म्हणजे भौतिक याच्यातला ऑफिसमधला अधिकार नाही, कार्यालयातला अधिकार नाही. अधिकार इथला सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना सारखा अधिकार दिलाय भगवंतानी. कुणाला काही असं वेगळं आगळं कुणाला दिलं नाही. अहो, सगळ्या भेदातून सगळ्या भेदाच्या भिंती पाडण्याचं काम संतांनी केलं. आणि त्याच संतांच्या वरती आम्ही म्हणतो की संतांनी अशा प्रकारानं सांगितलंय, संतांनी असे विचार मांडलेत. आम्ही आमच्या विचारांच्या मध्ये संतांना गोवण्याचा प्रयत्न करत असतो. समर्थ काय म्हणाले? अधिकारासारखे घेणे, पण एक गोष्ट लक्षात ठेव बाबा, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. अभिमानाचा त्याग तुला करावा लागेल. अभिमानाचा त्याग सहज होत नाही. स्वाभाविकपणे अहंकाराचा त्याग होऊ शकत नाही. अहंकाराचा त्याग हा अहंकारानं जाणीवपूर्वकच अहंकार घालवावा लागतो. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी. उपाय दिला त्याच्यासाठी, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जन कुठून आणायचा? सज्जनाला कुठे शोधायचा? सज्जन कुठे सापडेल? सज्जनाला शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. माझं मन सज्जन झालं की मला बाहेरचा सज्जन शोधायला जायची गरज काय? माझं मनच सज्जन झालं पाहिजे, मी स्वतः सज्जन झालं पाहिजे. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.